स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आमच्याकडे 2 दिवसापासून खूप छान पाऊस झाला आहे, तर आमची चालू आहे झाडं लावण्याची तयारी। तर संघर्षचे पप्पा गेले आहेत गार्डनमध्ये, पाहूया काय करतायत। तर यांचं चालू आहे इकडं काम। मुलं गेलेले आहेत टेरिसवर, खूप छान वातावरण झालं आहे त्यामुळे मुलं गेले टेरिसवर, तर त्यामुळे मी इथूनच शूटिंग करते खिडकीत बसून, कारण की दुकानामध्ये कोण नाही। आता यांचं चालू आहे केळी कापण्याचं काम, कारण की केळीचं झाड आमचं वाऱ्याने पडलं होतं, तर ते अर्ध काढलं त्यांनी, त्यानंतर बाकी होतं अर्ध, तर त्यांना म्हटलं तेवढंही कट करून टाका। ते अर्ध ठेवूनही काही फायदा नाही, उलट दुसऱ्या झाडांना अडचण होते। आणि तिथे कोपऱ्यात पाण्याच्या बॉटल दिसत असतील तुम्हाला, कारण की उन्हाळ्यामध्ये खूप आमच्याकडे पाण्याची अडचण असते, त्यामुळे आम्ही झाडांसाठी पाण्याच्या बॉटल भरून ठेवतो आणि प्रत्येक झाडाखाली एक बॉटल अशी ठेवत असतो। त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर बघा केळीचं झाड यांनी तोडले, खूप जड खोड आहे, दिसतंय असं छोटं, पाणी पडतं, खूप जड आहे ना। खूप जड पाणी पाहिजे किती पडतं, पाणी त्याच्यात ते दुसऱ्या झाडांना प्रॉब्लेम होऊ लागला ना, फुटलं म्हणून काढलं नाही तर नसतं काढलं। बरं तिथेच ठेवा मग। ठेवू का? हां ठेवा, इथे ओट्यावर ठेवा। संघर्षने सांगितलं वरतून फेकू नका म्हणून। त्यांनी वरून पाहिलं की पप्पा केळीचं झाड तोडताय, तर तो म्हटलं की फेकू नका। आता ते काय माहीत काय करायचं केळीच्या झाडाचं। या आम्ही टेरिसवर सुद्धा काही झाडं लावलेले आहेत, तर त्यामधलेच काही झाडं वेलीवर्गीय आहेत, तर वेलींना सपोर्ट देण्यासाठी हे काड्या वगैरे जमा केल्यात संघर्ष पप्पांनी, आणि आता हे घेऊन आम्ही जाणार आहोत वरती। चला आता आपण वरती जाऊया। आम्ही वरती आलो तेव्हा मुलंही वरतीच होते, तर मी संघर्षला म्हटलं तू खाली जा, दुकानामध्ये लक्ष दे, मी पप्पांना काहीतरी काम करू लागते। तोपर्यंत इकडे यांचं वेलींना सपोर्ट देण्याचं काम चालू आहे। आणि मी इथे काही बिया टाकल्या होत्या, तर त्या सर्वच बियांचे झाडं तयार झालेत बघा, छोटे छोटे। आता सध्या हे छोटे छोटे झाडं आहेत, तर सारखे दिसत आहेत बघा, त्यामुळे दुसऱ्या कुंडीत लावायला कळत नाहीत। जेव्हा झाडाला अजून 2-2 पानं येतील तेव्हा लक्षात येईल कोणतं झाड कशाचं आहे, तेव्हा मग हे झाडं दुसऱ्या कुंडीत लावू। इथे तुम्हाला भरपूर कचरा दिसत असेल, पण याच कचऱ्यामुळे झाडं चांगले येतात, कारण की याचं खत तयार होतं। इथे एका बॉक्समध्ये मी लावलेली होती पालक भाजी काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी काहीच लावलेलं नव्हतं, पण आता यामध्ये आली घोळाची भाजी। घोळाच्या भाजीचं बी काही मी टाकत नसते, ती आपोआपच येते। इथे बघा टरबूजाच्या वेली किती छान आलेल्या आहेत। उन्हाळ्यात जेव्हा मी टरबूजाच्या झाडं लावले तेव्हा ते चांगले आले होते, नंतर खराब होऊन गेले, उन्हामुळे सुकून गेले, पण आता हे आपोआपच आलेले आहेत, कारण की टरबूज खाऊन आम्ही यामध्ये बी टाकलं होतं, ते आपोआप आलं। विशेष करून इथे कारल्याचं बी आणि चवळीचं बी मी लावलं होतं, तर ती वेली छान आलेल्या आहेत, आणि त्याच वेलींना सपोर्ट देण्यासाठी आम्ही हे लाकडं सध्या लावत आहोत। नीला आसमान बघ ना, नीला आसमान कसं दिसते बघ, तेवढा निळा पट्टा पेंट झाला आणि पण नकली वाटत राहिलं पुरं। इथे बघा ड्रॅगन फ्रूटचं झाड किती छान आलेलं आहे, आणि हे झाड इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा खराब नाही झालं। मी या झाडांना जास्त पाणीही टाकत नव्हते, बघू शकता तुम्ही त्या झाडांच्या कुंडीमधलं गवत सुकलेलं आहे, आणि हे झाडं बघा कसे आहेत। ड्रॅगन फ्रूटला जास्त पाण्याची गरज नसते, तर इथे बघू शकता तुम्ही झाडाला कशा मुळ्या फुटल्यात। भिंतीच्या सपोर्टने झाड चाललं होतं, तर त्या झाडाला मुळ्या फुटल्यात। या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला मुळ्या तर छान फुटल्यात, पण आता हे असंच कसं लावायचं, मुळ्या बघा कशा फुटल्यात मध्येच, तर त्यासाठी मी मुळ्या थोडे कट करणार आहे, आणि झाडसुद्धा कट करून वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावणार आहे। तर आमचे सर्व काम आवरलेले आहेत गच्चीवरचे बघा,
आम्ही झाडांचे कुंड्या वगैरे सर्व व्यवस्थित लावल्यात साफसफाई करून. एवढ्या कुंड्या आम्ही काढलेल्या नाहीत कारण की याच्यामध्ये घोळाची भाजी एवढ्या 3 कुंड्यांमध्ये 3-4 कुंड्यांमध्ये घोळाची भाजी. हां, आता ती सुकली सायंकाळच्या वेळेला, पण दिवसभर खूप छान खुललेली असते. उद्या हां, त्याची रेसिपी झालेली. आणि इथे बघा हे अशा पद्धतीने वेलींचे आहेत सर्व झाडं. आता याच्यामध्ये जे काही बिनाकामाचे आहेत ते तोडायचेत. अजून इथले बरेच मी काढलेले आहेत बिनाकामाचे, कारण की जास्त गर्दी करून काही फायदा नाही, त्यामुळे झाडे चांगले येत नाहीत. आणि माझ्यासारखं इकडे ड्रॅगन फ्रूट आहे. तर हे बघा, हे ड्रॅगन फ्रूट खूप मोठं आलेलं होतं पण खूप खराब झालं होतं, तर त्याचे तुकडे तुकडे कट करून मग मी अशा पद्धतीने लावलेत. आणि इथे एक कोपऱ्यात होतं तर त्या झाडाला खूप मुळ्या फुटल्या होत्या, तर ते इथे एक लावलं आणि इकडे एक लावलं. बाकीचे इतके लावले ड्रॅगन फ्रूटचे झाडं. आणि आता हे थोडेसे मोठे झाले ना रोपं, मग नंतर लावता येतील. अजून ते छोटे आहेत, कारण की छोटे असताना कळत नाही कोणतं रोप कशाचं आहे. आणि हे आमचं कंपोस्ट असतं असंच. आता सध्या कंपोस्ट वेगळं केलेलं नाही मी, या टाक्या आम्हाला भरायच्यात, त्यामुळे आम्ही याच्यातच सर्व एकत्र केलेलं आहे. आणि इथे कारल्याच्या वेलीसाठी यांनी असं तयार केलं आहे, कारल्याच्या वेलीसाठी सपोर्ट केला आहे. वातावरण खूप छान झालं आहे बघा सायंकाळचं, आणि खूप छान वाटतं गच्चीवर. आता हे झाडं पूर्ण वेली याच्यावरती गेले ना तर खूप छान दिसतील. आणि इकडे आदर्श चालू आहे चक्रा मारण्याचं काम. सायंकाळच्या वेळेला टेरिसवर छान हवा लागते, तर त्याला आवडतं. टेरिसवर तो येतो, चक्रा मारतो, खाटेवर बसतो. इथे खाट आहे, खाट किंवा आम्ही बाज पण म्हणतो, कोणी खाट म्हणतं कोणी बाज म्हणतं. तर आदर्शला आवडतं इथे बसायला. आणि इथे जे टाकी होती तिकडे ठेवली बघा, त्यामुळे इथला खूप छान म्हणजे मोकळी जागा झाली. हां, मुलांना फिरायला. आणि तिकडे आमचं गुलमोहराचं झाड पण खूप छान आलेलं आहे बघा समोर. तर बघा खूप छान झालेलं आहे हे सर्व. आता आम्ही चाललो खाटवर बसायला. आदर्श बसलाय तिकडेच, इथे बसायला खूप छान वाटतं. तर पहा मित्रांनो, वातावरण किती छान आहे. मस्तपैकी असं वरती गार हवा आहे, आणि वरती आल्यानंतर आम्हाला खूपच छान वाटतं. तुम्हाला कसं काय वाटतं? छान. तर मित्रांनो, आपलं टेरिस गार्डनचं आपलं काम आवरलेलं आहे. खूप काम केलं आम्ही, आणि आता चहा पाण्याची वेळ झाली. पोरांना पण दूध घ्यायचं आहे. आणि आज काही मुलं फिरायला नाही गेले, कारण की वातावरण झालेलं आहे पावसाचं, त्यामुळे मग पावसाचं वातावरण झालं तर मग आम्ही पाठवत नाही. बघा किती आभाळ भरून आलेलं आहे. हो ना, बरंचसं आभाळ भरून आलेलं आहे बघा ना. आणि मग त्यामुळे आम्ही झाडं लावण्याचं काम केलं. आणि झाडं लावण्याचं काम आमचं काही इतक्यात थांबलेलं नाही. आम्हाला खूप झाडं लावायची आहेत. आमच्या गार्डनमध्ये खूप झाडं लावण्याचं काम अजून बाकी. पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या मुलांच्या, तरी मला काम करता नाही आलं. तेवढ्या वेळात झाडं पण बरेच खराब होऊन गेले. तर आता पावसाळ्याची सुरुवात झाली आणि आपले झाडं लावायला पण सुरुवात झालेली आहे. आणि खूप छान आपण झाडं पण इतके मस्त आलेले आहेत. तर आपण बघणारच आहे 1-2 दिवसामध्ये, जेव्हा ते वेली अजून जास्त उंचावर आता जातील येतील तर आम्ही तुम्हाला दाखवू अजून आमच्या येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, संघर्ष खाली एकटा बसलाय दुकानामध्ये. तो पण आला होता वरती, पण आम्ही त्याला खाली पाठवलं. दुकानात कोण नव्हतं, कोणीतरी पाहिजे ना दुकानामध्ये. तर चला आता आपण दूध वगैरे घेऊ. चला आता खाली जाऊ. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.